नमस्कार, मी श्वेता. साम टीव्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आयुष्यात जबाबदाऱ्या पार पाडत असताना अनेकदा भावनांकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं. अनेकदा आपल्या भावना सुद्धा दुखावल्या जातात. त्यामुळे आपण वृक्ष आयुष्य जगतोय की काय असं वाटायला लागतं. भावना आणि जबाबदाऱ्या या दोन्ही गोष्टी आपण कशा पद्धतीने एकत्र सांभाळू शकतो याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी. सगळ्यात आधी आपण त्यांचं कार्यक्रमात स्वागत करूयात. नमस्कार गुरुजी. साईराम. आदेश. गूढ आयुष्याचं सरळ समाधान या मालिकेतील नव्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं सुद्धा मनापासून स्वागत आहे. आपण चर्चेला सुरुवात करणार आहोतच, पण त्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला पुन्हा एकदा करून देऊ इच्छिते. गुरुजींबद्दल बोलायचं झालं तर श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्राचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राजज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे. हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला 7 जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत. श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे 7वे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा ते अगदी खूप छान पद्धतीने पुढे चालवत आहेत. तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत. प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी सेंटर पनवेल आणि दादर इथं स्थित असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या दिवशी जाऊ शकता. तर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं सुद्धा आपण गुरुजींना भेटू शकता. आणखीन एक आवर्जून गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची आहे ती म्हणजे श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आपल्याला आता पुण्यामध्ये सुद्धा मिळणार आहे. यासाठी ऑगस्ट मधली 20, 21, 22 ही तारीख सुद्धा लिहून घ्या. या 3 दिवशी श्री माधव गुरुजी हे पुण्यामध्ये कन्सल्टेशनसाठी येणार आहेत. ज्यांना कुणाला श्री माधव गुरुजी यांना भेटायचं असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर लगेच कॉल करा आणि आपली अपॉइंटमेंट बुक करा. याशिवाय गिरनार यात्रा, दत्तपीठ, नर्मदा परिक्रमा, चारधाम यात्रा या अशा धार्मिक यात्रा श्री माधव गुरुजी हे नियोजित करत असतात. आपल्याला सुद्धा याचा लाभ घ्यायचा असेल आणि स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत आध्यात्मिक साधनेसहित धार्मिक यात्रेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर नक्कीच संपर्क साधा आणि श्री माधव गुरुजी यांच्यासोबत धार्मिक यात्रा तुम्ही नक्कीच करू शकता. चला तर मग भावना आणि जबाबदाऱ्या या आजच्या या विषयाकडे आपण वळणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न अर्थातच गुरुजी, ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून भावना आणि जबाबदाऱ्या याकडे नेमकं कशा पद्धतीने पाहिलं जातं आणि माणसाच्या आयुष्यावर मग याचा कसा परिणाम होतो? भावना आणि जबाबदाऱ्या म्हटल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की हा आपल्या रेग्युलर रुटीनमधला विषय आहे म्हणजे. आणि मग ॲस्ट्रॉलॉजीमध्ये याच्यामध्ये काय मार्गदर्शन असतं म्हणजे की ॲस्ट्रॉलॉजी काय वेगळं मार्गदर्शन ह्याच्यामध्ये करणार. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ॲस्ट्रॉलॉजी हे मार्गदर्शनाचं शास्त्र आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती यथार्थ मार्गदर्शन ॲस्ट्रॉलॉजी करत असते. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने बघितलं तर ॲस्ट्रॉलॉजीचे काही स्लोगन आहेत. म्हणजे जे स्लोगन वापरले जातात की कुठलीही अशी समस्या नाही की ज्याला समाधान नाही, प्रत्येक समस्येचं समाधान आहे, किंबहुना की समस्या जर आहे तर समाधान आहेच. म्हणजे असे स्लोगन आपण वाचतो आणि मग ते वाचल्यानंतर किंवा त्या समस्यांवरती एक एक उपाय ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की असं काही समाधान नाही का की ज्याच्यानी समस्या आयुष्यामध्ये उद्भवणार नाही म्हणजे. आणि एक्झॅक्टली हाच विषय वेदव्यासांना सुद्धा अडकळला. म्हणजे की वेदव्यासांच्या सुद्धा मनामध्ये असं आलं की पराशर ऋषी आपल्याला सांगतायत की कलियुगामध्ये मानवाच्या जीवनामध्ये या समस्या असतील त्याला हे समाधान आहे, ह्या समस्या असतील याला हे समाधान आहे. मोठ्या कुतूहलाने वेदव्यास यांना पराशर ऋषींना म्हणजे त्यांच्या वडिलांना विचारतात की असं काही नाही का की ज्याच्यामध्ये मानवी जीवनामध्ये समस्याच येणार नाही. त्याच्यावरती वेदव्यास हसतात आणि म्हणतात की जर तो चुकीच्या रस्त्यावर असेल तर त्याच्या आयुष्यामध्ये समस्या येणार नाही, पण तो जर बरोबर रस्त्यावरती असेल म्हणजे तो की बरोबर रस्त्यावरती आहे, तो परिश्रम करतोय तर त्याच्या आयुष्यामध्ये समस्या येतील. परंतु तू जे विचारतोस त्याच्यामध्ये बघितलं तर निरर्थक माणसाच्या आयुष्यामध्ये खूप समस्या असतात म्हणजे. आणि मग या निरर्थक ज्या समस्या माणसाच्या आयुष्यामध्ये आहेत या 90% समस्या आहेत त्या भावना आणि जबाबदाऱ्यामुळे निर्माण होतात. की विनाकारण घेतलेल्या जबाबदाऱ्या आणि भावनेमध्ये वाहून जाणं म्हणजे आपण त्याला भावनाशीलता म्हणतो. म्हणजे इमोशन्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी या 2 गोष्टी मानवाच्या जीवनामध्ये समस्याला विशेष करून कारणीभूत आहेत. तुमच्या आयुष्यामध्ये आज जेवढे प्रेक्षक बघतायत आणि प्रत्येकाने जर आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे आपण फ्लॅशबॅक जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं तुम्ही पूर्णपणे जर ॲनालिसिस केला तर त्या ॲनालिसिस मागे एक तर तुम्हाला जबाबदाऱ्या मिळतील ज्या तुम्ही विनाकारण घेतलेल्या आहात, नाहीतर मग तुम्हाला भावना मिळतील की ज्या भावनामध्ये तुम्ही भरकटत गेला आहेत आणि मग त्याच्यामुळे त्या सगळ्या समस्या तुमच्या जीवनामध्ये निर्माण झाल्यात. मग ज्या वेळेला वेदव्यासांनी हे सगळं ऐकल्याच्या नंतर त्यांनी त्याच्यावरती चर्चा केली त्यावेळेला या कुठे लिहिल्या गेल्या नाही. कारण पराशर संहिता, पराशर ज्योतिष असंच चालायचं की एकाने दुसऱ्याकडनं पाठ करून घेतलं किंवा जो संवाद झाला तो दोघांनी लक्षात ठेवला, मग तिसऱ्याला
सांगितला. पण पुढे ज्यावेळेला अगस्ती महामुनींना हाच प्रश्न शौनक ऋषींनी विचारला, त्यावेळेला त्यांनी ह्या संपूर्ण झालेल्या म्हणजे की त्यांच्या दोघांमध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेचा रेफरन्स दिला. आणि त्या चर्चेमध्ये करताना आता अगस्ती मुनींनी याच्यामध्ये आणखीन नोटिफिकेशन केलं किंवा त्यांनी अजून ॲनालिसिस केला. मग त्यांनी सांगितलं की शौनक ऋषी म्हणले की आपण मग असं बायफर्गेशन किंवा याचं वर्गीकरण करू शकतो का की कुठल्या राशीच्या लोकांमध्ये राहील. मग ते म्हणले की हो निश्चितपणे असं वर्गीकरण करू शकतो. मग त्यांनी अशा काही राशींमध्ये वर्गीकरण केलं की ह्या राशींचे लोक हे भावनाशीलच असतात, म्हणजे की त्यांच्या जीवनामध्ये भावनाशीलतेमुळे पूर्णपणे समस्या उभ्या राहतात. मग दुसरं वर्गीकरण करताना ते म्हणले की ह्या राशीचे लोक आहेत, या लोकांच्या या व्यक्तींच्या जीवनामध्ये जबाबदाऱ्यांमुळेच प्रॉब्लेम येतील. हे लोक कायम विनाकारण जबाबदाऱ्याच अंगावरती घेत असतात, म्हणजे त्यांना हौसच असते की जबाबदारी अंगावर घ्यायची. मग तिसऱ्या अशा राशी त्यांना मिळाल्या की ह्या राशीमधली लोक असे आहेत किंवा हे व्यक्ती अशा आहेत की या राशीच्या लोकांना स्वतः कुठे भावनाशीलता असायची गरजच नाही किंवा स्वतः जबाबदाऱ्या घ्यायची गरजच नाही. दुसरं कोणतरी भावनाशील आहे, दुसरं कोणतरी जबाबदार आहे आणि त्याची जबाबदारी यांच्या अंगावरती पूर्णपणे येते. आणि मग याच्यामध्ये पुन्हा काही राशी त्यांनी अशाही सांगितलेले आहेत की ह्या राशीच्या लोकांच्या बाबतीत हे खूप प्रॅक्टिकल आयुष्य जगतात आणि मग ह्या ज्या इमोशन्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीच्या ज्या काही समस्या आहेत त्या या लोकांच्या आयुष्यामध्ये येत नाही, असं ॲनालिसिस त्यांनी पूर्ण केला. आता हा प्रत्येकाने केलेला ॲनालिसिस आणि आपण हे सगळं वेदव्यास पराशर ऋषी वगैरे ऐकलं, पण आता बराच काळ लोटून गेला. आपण आपल्याच्या दैनंदिन जीवनामध्ये बघितलं किंवा आपण पाठीमागचा रेफरन्स घेऊन बघितलं तर बघा तुम्ही की भावनेच्या भरामध्ये कुठली गोष्ट केलेली आहे ती मागामध्ये पडतेच. एक छोटंसं उदाहरण आपण रामायणामधलं घेऊया की ज्यावेळेला कैकेयीने दशरथ राजाच्या युद्धाच्या वेळेला प्राण वाचवले आणि त्यावेळेला मोठ्या प्रसन्न अंतःकरणाने एक राजा त्याच्या राणीला म्हणजे की कैकेयीला म्हणतो की तुला काय पाहिजे ते माग. त्यावेळेला ती म्हणते की वचन दे मला, जेव्हा मी मागेन त्यावेळेला देईन. आणि भावनेच्या भरामध्ये ते वचन दिलं गेलं. पुढे याचं काय झालं ते अख्ख्या रामायणामध्ये तुम्हाला माहिती आहे. म्हणजे भावनेमध्ये वाहत जाऊन कुठली गोष्ट केली असेल तर ती निश्चितपणे तुमच्या आयुष्यामध्ये समस्याच निर्माण करू शकते आणि ती समस्या पण अशा प्रकारे निर्माण करू शकते की ती असंगाची संगाने प्राणाची गाठ म्हणतो तशी प्राणाच्या गाठीवरती जाऊ शकते. किंवा विनाकारण जर तुम्ही कुठल्या जबाबदाऱ्या घेतल्या तर त्या जबाबदाऱ्यांमध्ये सुद्धा तुम्ही फसू शकता. त्याच्यामध्ये श्रीकृष्ण परमात्मांचं उदाहरण आपल्याला घेता येईल की त्यांनी ज्या वेळेला कौरव पांडवांच्या युद्धामध्ये स्वतः भूमिका घेतली. वास्तविक पाहता हे भाऊबंदकीमधला वाद होता. भगवान श्रीकृष्णांना त्याच्यामध्ये संपूर्ण जगातला अंधकार मिटवायचा होता, म्हणजे संपूर्ण जगाची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. आज ती जबाबदारी पार पडत असताना त्यांना काय काय करावं लागलं, त्यांना सार्थत्व करावं लागलं. जिथे योद्धा म्हणतात की जसं महाभारताचा नायकच श्रीकृष्ण आहे की त्यांनी घडवलं आहे, पण स्वतःची भूमिका काय ठेवायला लागली तर एक सारथी त्याच्यामध्ये ठेवायला लागली. दुसरा पार्ट बघाल तुम्ही तर त्याच्यामध्ये काय प्रभूंना काय काय करावं लागलं की स्वतः निशस्त्र, मी शस्त्र उचलणार नाही ही शपथ घ्यावी लागली. त्याच्यानंतर गांधारीकडनं श्राप घ्यावा लागला की माझा पूर्णपणे निर्वंश होईल. तो निर्वंशत्वाचा श्रापसुद्धा याच युद्धामध्ये गांधारीमुळे त्यांना प्राप्त झाला. म्हणजे एवढा सगळा लॉस की स्वतःचा वंश पूर्णपणे त्याच्यामध्ये संपवावा लागेल. कारण काय, फक्त जबाबदारी. कुठली जबाबदारी घेतली तर विश्वाचा पूर्णपणे अंधकार मिटवण्याची. म्हणजे जबाबदाऱ्या ह्या इतक्या अवघड असतात, त्यामुळे त्या घेताना खरोखरी विचार करायला पाहिजे की आपण त्या घेताना आपण त्याला लायक आहोत का किंवा या विनाकारण जबाबदाऱ्या नाही का. नाही तर या जबाबदाऱ्या आयुष्यामध्ये नक्की प्राणाशी गाठ होऊ शकतात. नाही, आणि आता ज्या अर्थी तुम्ही म्हणालेलात की अति भावनाशील होणं सुद्धा तितकंच धोकादायक आहे. आता माझ्यासोबत प्रेक्षकांना सुद्धा उत्सुकता आहे की नेमक्या या राशी कोणत्या आहेत की ज्या अति भावनाशील असतात, म्हणजे त्या राशीच्या व्यक्तींना मग याचे काही दुष्परिणाम भोगावे लागतात का? भावनाशीलता मॅडम एकदा तुमच्यामध्ये आली ना की एकदा तुम्ही त्या भावनेच्या भरात वाहून गेले की त्याच्यामधनं काय ना काय मिस्टेक तुम्ही करणारच म्हणजे, आणि त्याच्यामधनं तुम्हाला त्रास हा होणारच. आता भावनाशीलतामध्ये ज्या वेळेला हा त्यांचा संवाद झाला त्या संवादामध्ये त्यांनी 2 राशी अशा दिलेल्या आहेत की ज्या 2 राशी आहेत ना या पूर्णपणे हे लोक भावनाशील असतात आणि ते भावनेमध्ये वाहून जातात. आणि आता आपले प्रेक्षक बघतात, प्रत्येकाला स्वतःची रास माहिती आहे, म्हणजे की आपण आता बरेच एपिसोड केलेत त्यामुळे तुम्ही खूप जागृत झालेत की तुम्हाला तुमची राशी माहिती आहे. चिकार जण तुम्ही फोन करता की तुम्हाला तुमची नक्षत्र माहिती झाली आहे, तुमच्या नक्षत्रांवरनं तुम्ही वागताय आणि त्याचे तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळत आहेत. या सगळ्या गोष्टी ऐकून खूप बरं वाटतं आणि केवळ तुमच्या ज्ञानामध्ये भर पडावी की तुम्हाला आणखीन सखोलता तुमच्यामध्ये यावी, तुम्ही आणखीन प्रगती करावी, म्हणून आपण हा केवळ गूढ आयुष्याचं सरळ समाधानी मालिका चालू केलेली आहे आणि त्याच्यामधला आजचा टॉपिक आहे. आता त्याच्यामध्ये ना प्रामुख्याने सांगताना भृगु ऋषीने शौनकाला सांगताना अगस्ती मुनी महामुनी म्हणतात की मेष रास आणि सिंह रास ह्या 2 राशीची लोक आहेत ही प्रचंड वावत जातात, म्हणजे खूप भावनाशील असतात आणि इतकी भावनाशील असतात की यांच्या भावनाशीलपणामुळे हे प्रत्येकजण त्याच्यामध्ये वाहून जातात. आता त्याच्यामध्ये जर आपण उदाहरण बघितलं की मेष राशीमध्ये आपण गेलो तर आपल्याला लक्ष्मणाचं उदाहरण बघता येईल की रामाबरोबर लक्ष्मण होता. रामाला वनवासाला पाठवायचं होतं, सीता त्याची पत्नी म्हणून वनवासाला गेली, पण लक्ष्मणांनी बिनकामाची ती स्वतःवर ओढवून घेतली की नाही राम एकटा जाऊ शकत नाही, मी त्याच्याबरोबर जाणारच. भावनाशीलता की माझा भाऊ आहे आणि मी त्याच्याबरोबर वनवासाला जातो. मग त्याची पत्नी इकडे होती, हालाकी त्याचंही लग्न रामाबरोबर झालेलं आहे, परंतु त्याची पत्नी बरोबर गेली नाही तर तो एकटा त्याच्याबरोबर गेला. म्हणजे ब्रह्मचर्यत्व त्याच्यामध्ये पूर्णपणे त्यांनी पार पाडलं. आणि प्रभू रामचंद्रांबरोबर तो जाताना तुम्ही बघाल तर ते भावनाशीलता की भावना माझा भाऊ आणि मग त्याच्यामध्ये तो
वनवासाला गेला. म्हणजे 14 वर्षाचा वनवास हा लक्ष्मणाच्या नशिबामध्ये नव्हता. त्याच्या पत्रिकेमध्ये असा कुठेही योग नाही की त्याला 14 वर्ष वनवासाला जावं लागेल. पण केवळ भावना, की एक भावनेच्या भरामध्ये तो गेला आणि त्या भावनेच्या भरामध्ये 14 वर्ष त्याला भोगावं लागलं. आणि सिंह राशीमध्ये आलं तर मॅडम अर्जुनाचं उदाहरण आहेच आपल्यासमोर. कारण उत्तरा नक्षत्रामध्ये अर्जुनजी येतात आणि अर्जुनजींची राशी पण सिंह येते. त्या सिंह राशीमध्ये जर आपण बघितलं की अर्जुनाची जर गीतेचा पहिला श्लोक आपण वाचला किंवा पहिल्या 6 श्लोकांमध्ये आपल्या लक्षात येतं की अर्जुन पूर्णपणे खाली बसलेला होता. म्हणजे भावनाशील की माझ्यासमोर हे सगळे बसलेत, हालाकी ते कौरव आहेत आणि ते अख्ख्या जगामध्ये अंधकार निर्माण करतायत. आज आपल्यालाही वेळ आली की जगातला अंधकार मिटवायचा. तो देव त्यांनी स्वतः अस्तित्व म्हणजे की या ठिकाणी अवतार घेतलाय, तो आपलं सारथित्व करतोय. इतकं प्रॅक्टिकल सगळं जग चाललेलं असताना सुद्धा अर्जुन भावनाविवश होतो की तो म्हणतो माझे भाऊ आहेत, हे माझे गुरु आहेत, अरे हे माझे काका आहेत, हे माझे मामा आहेत आणि हे माझ्यासमोर युद्धाला उभे राहिलेत आणि हे माझ्यासमोर युद्धाला उभे राहिलेले असताना मी कसं काय यांच्याशी युद्ध करू, मी नाही युद्ध करणार. आणि तो भावनाशील होतो आणि खाली बसवतो. मग श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी त्यांना पूर्णपणे उपदेश करतात, गीता सांगतात आणि मग ते गीता समजून झाल्यानंतर पुन्हा ते युद्धाला उभे राहतात. पण सिंह राशीप्रमाणे पहिलं काय तर त्यांची भावनाशीलता येते. ते भावनाशीलमध्ये इतके वाहून जातात की ही जबाबदारी आहे की अंधकार मिटवायचे, तरीसुद्धा त्याच्यामध्ये त्यांच्या वेळेला त्यावेळेला त्या भावना विवश होऊन ते खाली बसतात. एक आत्ताचं उदाहरण खूप छान देण्यासारखं आहे. म्हणजे की आमचे क्लायंट आहेत ते मेष राशीचे आहेत, प्रचंड भावनाशील. त्यांनी म्हणजे की लहानपणापासूनची त्यांची अशी अपेक्षा की माझं जीवन असं असावं, तसं असावं, तसं असावं आणि बिलकुल जे अपेक्षा असते ना त्याच्या उलटच जीवन असतं, म्हणूनच त्याला जीवन म्हणतात. तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी खूप हालकष्ट वगैरे काढले. पुढे कालांतराने कष्टामुळे त्यांची प्रगती झाली आणि मग प्रगती होत असताना पुढे विवाह वगैरे या सगळ्या गोष्टी होतात. पुढे मुलं बाळं होतात, 2 मुलं त्यांना होती आणि तिसरी त्यांना मुलगी झाली. ती मुलगी झाल्याच्या नंतर त्यांना इतका हर्ष झाला, म्हणजे इतका आनंद झाला की माझ्या घरी मुलगी आली म्हणजे धनाची पेटी आली. आणि त्याच्यानंतर मग तिचा पायगुण, तिच्या पायगुणाने हे झालं ते झालं, मी जागा घेतली, जमीन घेतली आणि मग सगळं मी एक क्वारी चालू केली आणि आज माझी आर्थिक परिस्थिती ती मुलीमुळे ते इतकं त्यांच्यावरती बिंबवलं गेलं की कालांतराने पुढे जाऊन मुलगी मोठी झाली, ती वयात आली, मग तिचं लग्न झालं. मग लग्न झाल्याच्या नंतर कुठेतरी ही शंका पण मनात यायला लागली की हे सगळं हिच्या पायगुणाचं आहे, मग आता ही गेल्यानंतर काय होईल. त्या विचाराने ते अर्धे डाऊन झाले. मग ते ऑफिसला वगैरे जायचे बंद झाले. अर्थातच ते ज्या वेळेला ऑफिसला जायचे वगैरे बंद झाले, व्यवहारावरची त्यांची पकड कमी झाली, तर धंदा थोडा डाऊन झाला. घरामध्ये थोडेसे वादविवाद वगैरे त्यावेळेला व्हायला लागले. मग त्या सगळ्या गोष्टीचं त्यांनी अनुमान काढलं की नाही माझी मुलगी सासरी गेले ना म्हणूनच असं होतं. मग येरे जारे काय झालं की मुलीला माहेरी बोलवा, काय झालं की मुलीला माहेरी बोलवा. आता ती मुलगी मॅच्युअर्ड आहे, ती वेल एज्युकेटेड आहे, MBA झालेली आहे, तिचं मिस्टर पण चांगले शिकलेले आहेत आणि त्या दोघांचा आनंदाचा संसार आहे. आता ते दोघं जण रोज 8-8 तास ड्युटी करतायत, घरी आल्यानंतर 4 तास बिचारे संसार करतायत. त्याच्यामध्ये आठवड्यातून 2 दिवस हिला बाप माहेरी बोलवतो की नाही तू माहेरी आहे म्हणून, तू माहेरी आहे म्हणून. मग अशा गोष्टींमुळे त्यांच्या दोघांमध्ये ते वादविवाद वाढायला लागले आणि मग त्या वादविवादामध्ये तो मुलगा शेवटी नाईलाजाने बोलला की मग आपल्या दोघांमध्ये अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे, परंतु तू कुठेतरी विचार कर ना की तू किती वेळा माहेरी जात आहे आणि माहेरी जाण्यामागे कारण काय, म्हणजे नाही तर तुझ्या वडिलांनाच इकडे बोलव राहिला. आणि मग तिने घरी जाऊन तिच्या वडिलांना ज्यावेळेला सांगितलं की असं असं म्हणतायत दाजी की तू तिकडेच राहायला जा म्हणून, त्याच्यावर ते म्हटले मग काय हरकत आहे, तू ये राहायला इकडे, आपण सोडचिठ्ठी देऊ. म्हणजे इथपर्यंत हा विषय भावनाशीलतामध्ये गेला की आपल्या मुलीचा संसार आहे ते कुठे ते विसरूनच गेले. मग ही समस्या ज्यावेळेला तिच्या लाईफमध्ये तिला फेस करायला लागली त्याच्या वेळेला ती प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आमच्याकडे आली आणि तिने सांगितलं की गुरुजी असं असं माझं काम आहे, आता पप्पांचा ब्रेन वॉश तुम्ही करा, ते माझं लग्न तोडायला निघालं, झालं की आमच्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम नाही. मग त्यावेळेला त्यांची मेषरास होती आणि मग हा भावनाशीलतेचा पूर्णपणे जो काही आता मी तुम्हाला सांगितला हा किस्सा त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेला, मी त्यांना समजावून सांगितलं की असं काही नसतं, जे पण आहे ते तुमच्या मेहनतीने आहे आणि मुलगी तिकडे गेली तरी तिचं संपूर्ण तुमच्याकडे लक्ष आहे, आस आहे आणि तिचं अस्तित्व आहे ना, म्हणजे तुमचं याहून चांगलं कल्याण होईल आणि पुढे मुलांना ज्या वेळेला तुमच्या सुना येतील त्या पण तुमच्या मुली असतील, त्यांच्याही पायगुणाने तुमचा उद्धार होईल. मग तो ब्रेन वॉश करून कुठेतरी ते प्रमाण कमी येत गेलं आणि ती सासरी नांदायला लागली. इतका किस्सा या भावनाशीलतेमध्ये घडतो. नाही, नक्कीच. आणि मेष आणि सिंह राशीच्या लोकांना हे पटलं सुद्धा असेल. आणखीन सुद्धा भावना आणि जबाबदाऱ्या याविषयी आपण जाणून घेणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र वार्ता. भावना आणि जबाबदाऱ्या याविषयी माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करतायत. आता आपण साधारण मिळणार आहोत की विनाकारण जबाबदाऱ्या घेणाऱ्या राशी कोणत्या असतात आणि मग त्यांच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो. विनाकारण जबाबदाऱ्या घेणाऱ्या राशी ज्या असतात ना, म्हणजे की आता याच्यामध्ये विषय असा होता की विनाकारण जबाबदाऱ्या कुठल्या, तर बिनकामाचं जामीन राहायचं कुणाला की बाबा हां त्याला कर्ज घ्यायचं, मी जामीन म्हणून सही करतो, किंवा त्याला कर्ज मिळत नाही मग माझ्या नावावर कर्ज काढून मी त्याला देतो. त्याच्यानंतर अरे भावनाच्या भरामध्ये आपल्याला मुलं आहेत परंतु तरी पण एखादं मुलं असं अनाथ होतं आहे की त्याचे आई वडील गेलेत, मग त्याला दत्तक घ्यायचं. त्यावेळेला हा विचार करायचा नाही की ही जबाबदारी घेताना आयुष्यभर आपल्याच्याने पेलवली जाईल का, ह्याला विनाकारण जबाबदाऱ्या. आणि या विनाकारण जबाबदाऱ्या घेण्यामध्ये 2 राशी खूप ॲग्रेसिव्ह असतात, अगस्ती मुनींनी सांगितलं आणि आपल्यालाही अनुभवात येईल. त्यातली पहिली रास आपल्या मनामध्ये आहे तीच कन्या रास. हे कन्या राशीचे लोक जे असतात
करतात, ही सगळीकडे जबाबदाऱ्या घ्यायला तयार होतात. म्हणजे की यांची छाती किती इंचाची आहे ना, ते त्यांचं त्यांना माहिती आहे. कुठेही गेले तरी हो 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 मी करीन आणि सगळी जबाबदारी घेणार. आणि मग त्या जबाबदारीमध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं जे काही ड्रीम आहे, त्यांना जे काही मोटिव्ह आहे, तो सगळा एका बाजूला राहतो. आणि तो सोडून मग ते भलत्याचं घेतलेलं आहे तेच निस्तरत बसतात म्हणजे. आणि मग त्याच्यामध्ये अक्षरशः आयुष्याची ससेउलपट होते. आणि हे कन्या राशीची लोक चांगल्यापैकी अनुभवत आहेत म्हणजे. आणि दुसरी मकर राशी आहे. मकर राशीच्या लोकांचासुद्धा हाच ड्रॉबॅक आहे की त्यांना अशा कितीतरी गोष्टी असतात की ज्या त्यांनी केल्या तर त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये खूप मोठा प्रकाश पडू शकतो. पण त्या सगळ्या गोष्टींकडे पाठ फिरून विनाकारण जबाबदाऱ्या अंगावर घेण्यामध्ये त्यांचा मोठा प्रश्न असतो. कितीतरी मकर राशीच्या लोकांच्या प्रॉपर्टीचे प्रश्न असे असतात की जे त्यांनी इन्व्हॉल्वमेंट घेतली तर ते लगेच सॉल्व्ह होतील. पण ते सोडून ते दुनियाभरच्या ज्या प्रॉपर्टीच्या असेल किंवा त्यांच्या आजूबाजूच्याचं काय असेल ते करत बसतात किंवा भाऊबंदकीमध्ये काय असेल ते करत बसतात, पण स्वतःच्या प्रोजेक्टकडे लक्ष देत नाही. असे अनेक उदाहरणं मी माझ्या वैयक्तिक प्रॅक्टिसमध्ये सुद्धा बघितलेली आहेत आणि आहेतच. आणि या दोन्ही राशीचे लोक जे आता प्रेक्षक बघत असतील त्यांनी स्वतःचं उदाहरण याच्याशी टॅली करून बघावं. तर वेगळं उदाहरण द्यायची गरज नाही म्हणजे यामध्ये. नाही, बरोबर आहे. पण अशा कुठल्या राशी आहेत का की ज्यांना दुसऱ्याच्या भावनाशील आणि जबाबदारी ओढावून घेण्याचा त्रास होऊ शकतो? मॅडम अशा राशी आहेत त्याच्यामध्ये अगस्त्य मुनी स्पेसिफिक म्हणतात की 4 राशी अशा आहेत की 4 राशीचे लोक म्हणजे की ह्या 4 राशीच्या लोकांमध्ये असं आहे की त्यांनी वैयक्तिक काय भावनाशीलता दाखवली, जबाबदारी नाही दाखवली, म्हणजे की भावनाशीलता नाही ठेवली, जबाबदारी नाही दाखवली, तरी ते जबाबदारीचे किंवा भावनाशीलतेचे शिकार होतात. त्याच्यात पहिली राशी येते ती मिथुन राशी. मिथुन राशीचे लोक यांच्यावरती कायम दुसऱ्याच्या जबाबदाऱ्या त्या त्यांच्या खांद्यावरती येणारच. त्यांनी म्हणजे की ते भावनाविवश असो किंवा ते जबाबदाऱ्या घ्यायला विनाकारण जबाबदाऱ्या घ्यायला तयार असो वा नसो, त्यांना चॉईसच नसतो, येऊन त्यांच्यावरती पडतात. तर पहिली राशी येते मिथुन. दुसरी याच्यामध्ये राशी येते ती कर्क. तिसरी राशी आता या 2 झाल्यानंतर प्रेक्षकांना तिसरी राशी आपोआप कळली असेल. तिसरी राशी जी ह्याच्यामध्ये येते ती येते धनुराशी. की धनुराशीचे लोकसुद्धा याच याचे असतात की ते स्वतःवरती पूर्णपणे जबाबदाऱ्या घेतात. आणि चौथी राशी येते ती कुंभ राशी येते. या 4 राशीच्या लोकांना असंच असतं की त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये त्यांना चॉईसच मिळत नाही. दुसऱ्याच्या भावनशीलता, दुसऱ्याच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर येऊन पडतात. छोटंसं उदाहरण बघितलं तर बघा, कर्क राशीमध्ये प्रभू रामचंद्र होते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि प्रभू रामचंद्रांच्या बाबतीमध्ये बघा, दशरथाने, आपण पहिल्याच प्रश्नामध्ये विचारलं की दशरथाने कैकेयीला दिलेलं वचन आणि मग तिने त्या वचनाचं मागितलं रामराज्य होण्याच्या वेळेला की राम राजा होतोय नाही त्याला वनवासाला पाठवा. काय रामाची चूक होती हो? कुठे राम त्याच्यामध्ये भावनाशील झाला? पण त्याच्यामध्ये त्याला पूर्णपणे 14 वर्षाचा वनवास भोगायला लागला, केवळ दशरथाने ते वचन दिलेलं होतं म्हणून. म्हणजे वचन दशरथाने दिलं पण त्याची पाळवणूक रामाला करावी लागली. म्हणजे पूर्णपणे याच्यामध्ये जो शिकार झाला तो शिकार पूर्णपणे रामाची झाली. परत एवढ्या सगळ्यातून पुन्हा संधी मिळाली, पुन्हा राजा झाला. पुन्हा राजा करून झाल्यानंतर सीतेला बाजूला बसवायचं तर प्रजेमधला कोणी एक माणूस म्हणतो की नाही नाही, तिची अग्निपरीक्षा घेतल्याशिवाय तुम्ही नाही बसू शकत. आपण असं तर म्हणलं असतं बाबा तूच ये इथे बस राज्यावरती, मी जातो आणि माझी बायका परत चांगला संसार करतो. पण जबाबदारी असं वागून देते का? मग जबाबदारी ती पडल्यामुळे काय झालं? सीतेची अग्निपरीक्षा. म्हणजे एवढे कठीण प्रसंग या लोकांना पार करावे लागतात स्वतःची काही चूक नसताना. आता कुंभ राशी म्हटल्यानंतर नॅचरली सीता त्याच्यामध्ये आली. सीतेची कुंभ राशी होती. सीतेचा काय संबंध होता मॅडम? कुठे त्या भावना विवश झालेल्या होत्या, कुठे त्यांच्या भावनामध्ये आल्या, किंवा त्याच्या व्यतिरिक्त कुठे अशी विनाकारण जबाबदारी सीतेने अंगावर घेतलेली होती? तिथं बिचारी रामाबरोबर संस्कारांनी लग्न करून आली, विवाह करून आली, परंतु रामावर ते लादलेलं होतं. तिची कुंभ राशी असल्यामुळे तिच्यावर सुद्धा ते लादलं गेलं आणि तिच्यावर ते लादलं गेल्यामुळे ते दोघंही जण पूर्णपणे वनवासाला निघून गेले. तर ह्या राशी पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की मिथुन राशी, त्याच्यानंतर कर्क राशी, त्यानंतर धनु राशी आणि त्याच्यानंतर कुंभ राशी. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना अगदी हात जोडून प्रार्थना आहे की तुम्ही आहे ना याच्यामधनं काहीतरी शिका आणि काहीतरी शिकून त्याच्यामध्ये काय ना काय तुमच्या आयुष्यामध्ये चेंजेस करा. नाही तर हे इमोशन्स आणि या रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावरती अशा येऊन आदळतील ना, आणि तुम्ही सुद्धा अगदी त्या हक्काने घेऊन त्या वावत बसू नका. कधीतरी त्यापासून स्वतःला वेगळं करा, तर निश्चितपणे याच्यातून वाचाल. नाही, नक्कीच. पण अशा कुठल्या राशी आहेत का की ज्या या भावनाशील आणि जबाबदारी घेण्यापासून त्याच्या पलीकडे आहेत आणि त्यांच्या आयुष्यावर या सगळ्या गोष्टींचा कधी परिणाम होत नाही? बिलकुल मॅडम, 100% अशा लाईफ जगणाऱ्या राशी आहेत की ज्याच्यामध्ये प्रॉपरली अशी लोक आहेत की जे प्रॅक्टिकल लाईफ जगतात. आणि हे प्रॅक्टिकल लाईफ जगतात याच्यामध्ये सर्वात पहिले राशी जी येते ती वृषभ राशी येते. वृषभ राशीचे लोक खूप प्रॅक्टिकल आयुष्य जगतात. त्यांच्या आयुष्यामध्ये भावना आणि जबाबदाऱ्या याच्यानी कधीही फरक पडत नाही. दुसरी याच्यामध्ये शुक्राची राशी येते ती तुळ राशी येते. तुळ राशीच्या लोकांच्या बाबतीमध्ये पण बघाल तर तुळ राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा या गोष्टींनी काही फरक पडत नाही. तिसरी याच्यामध्ये जी राशी येते ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मीन राशी याच्यामध्ये येते. की मीन राशीचे लोक आहेत ही सेम याप्रमाणे वागतात की त्यांच्या राशीमध्ये त्यांना काहीही या गोष्टींचा फरक पडत नाही की भावना आणि जबाबदाऱ्या, ते खूप प्रॅक्टिकल असतात. आणि चौथी आवर्जून याच्यामध्ये राशी येते ती म्हणजे वृश्चिक राशी. ही क्रमानुसार वेगळी याच्याकरता सांगितली की मंगळ राशी स्वामी, आणि हे लोक आहेत ना थोडेसे कडक असतात, डिसिप्लिनमध्ये असतात आणि ते प्रॅक्टिकल असतात. तर प्रॅक्टिकल असल्यामुळे आणि डिसिप्लिन मेटमध्ये असल्यामुळे तुम्ही बघा की मिलिटरीमध्ये, पोलिसांमध्ये, म्हणजे जिथे ना भावना विवश होऊन उपयोग नाही आहे, हे सगळे रोल अदा करणारे लोक आहेत ना हे वृश्चिक राशीमध्ये तुम्हाला भेटतील.
मीन राशीमध्ये तुम्हाला भेटतील, त्याच्यानंतर तुम्हाला वृषभ राशीमध्ये भेटतील, तुळा राशीमध्ये भेटतील. तर या 4 राशी वर्गीकरणामध्ये 100% अशा आहेत की या लोकांच्या जीवनामध्ये भावना आणि जबाबदाऱ्या या गोष्टींनी कुठल्याही समस्या उद्भवत नाही. म्हणजे की ते भावना विवश नाही आहेत असं नाही, भावनाही ते जपतात, त्यांच्यावर जबाबदारी आहेत असं नाही, परंतु त्याचं जे बॅलन्सिंग तत्व आहे ते बॅलन्सिंग तत्व 100% त्यांना आत्मसात झालेलं असतं आणि त्याचा कुठेतरी आदर्श ठेवायला पाहिजे किंवा त्या व्यक्तिमत्वाचा आदर्श ठेवायला पाहिजे, त्यांच्याकडनं हा गुण आत्मसात करायला पाहिजे आणि आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे प्रगती करायला पाहिजे. येस, नक्कीच. आणि आता शेवटचा प्रश्न, अर्थात या सगळ्या राशींना ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून काय मार्गदर्शन कराल? ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असताना हा कार्यक्रम ऐकल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या मनात येईल की म्हणजे आम्ही काय भावनाशून्य व्हायचं का, नाही तर मग आम्ही काय त्याच्यामध्ये काय जबाबदाऱ्या घ्यायच्याच नाही का. तर पुन्हा एकदा अगस्ती मुनी तेच सांगतात की तुम्ही भावना विवश होऊ नका, म्हणजे भावनेच्या भरामध्ये वाहत जाऊ नका. भावना असणारच, आपण काही यंत्रमानव नाही आहोत, आपण मानव आहोत. त्यामुळे भावना आणि जबाबदाऱ्या हे दोन्ही आपल्या स्पंदनाप्रमाणे असणार म्हणजे, आणि ती असलीच पाहिजेत. परंतु त्याचा जो अतिरेक आपण करतो ना, तो अतिरेक करू नका असं अगस्ती मुनी सांगतात. याला कुठेतरी संयम बाळगायला पाहिजे आणि संयम बाळगत असताना याच्यामध्ये जो उपाय आहे त्या उपायामध्ये तुम्हाला रामबाण उपाय सांगतो. म्हणजे तसे तर भरपूर उपाय आहेत म्हणजे, पण त्या सर्वांमध्ये रामबाण उपाय जर कुठला असेल तर रामबाण उपाय हा आहे की कर्मक्षालन म्हणून याच्यामध्ये यज्ञ येतो. म्हणजे ह्या सगळ्या भावना आणि त्याच्यानंतर जबाबदाऱ्या वगैरे विषय मांडला तर कुठेतरी आपल्या लक्षात येतं की आपण एक कर्माच्या शृंखलेमध्ये बांधलेलो आहोत आणि त्या कर्माचा जो दोष आहे, त्या कर्माचा जो सिद्धांत आहे, तो सिद्धांत आपल्यावरती बसतो आणि त्या कर्माच्या सिद्धांतावरतून तुम्हाला वाचायचं असेल, या भावना आणि तुमच्या म्हणजे की विनाकारांच्या जबाबदाऱ्या याच्यावरती तुम्हाला कंट्रोल ठेवायचा असेल तर याच्यामध्ये कर्मक्षालन यज्ञ केला जातो. हा अतिशय पवित्र आणि शुद्ध यज्ञ होतो. खूप कमी ठिकाणी हा यज्ञ केला जातो. त्याच्यामध्ये आपल्याकडे हा यज्ञ होतो आणि कर्मक्षालन यज्ञ, तुमचा ॲस्ट्रॉलॉजीवर विश्वास असोवी नसो, तुमचा बाकीच्या कुठल्या गोष्टीवरती विश्वास असवा नसो, तुम्ही देव मानत असा का नका असो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रश्नोत्तरी ठेवले तरी चालेल, परंतु जर तुमच्या जीवनामध्ये हा क्रम आहे तर तुम्ही कर्मक्षालन यज्ञ करायला पाहिजे. नक्कीच. आणि अशाच पद्धतीने गुरुजींचं मार्गदर्शन हवं असेल तर त्यांना तुम्ही थेट संपर्क साधू शकता. पुण्याची सुद्धा तारीख लिहून घ्या, 20, 21, 22 ऑगस्ट या दिवशी गुरुजी पुण्यात असणार आहेत. खरंच धन्यवाद गुरुजी, इथे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. साईराम आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. नाही, नक्कीच महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.